काय कसं आहे, आमचे निवेदक तिथनं बोलालेत आणि लाईव्हचा कॅमेरा इथं आहे. तुमच्या त्या 4 लोकांनी नाही दिसलो तर चालेल, तर आजी माझ्या आमदारांनी मी दिसायला लागतोय, कारण त्यांचं जेव्हा मी सुटवणार आहे निवडणुकीत. आता साहेबांचे भाजप सरकार बोलत होते, तुम्ही म्हणाल ह्यो पण बारका दिसतोय, साहेबांचा ह्यो दुसरा भाचा आहे का काय? मी काय साहेबांचा भाचा नाही, साहेबांचा एक निष्ठावान कार्यकर्ता आहे. आणि विशेष म्हणजे आमचा बाप पण शेतकरी आहे आणि आमच्या शेतात येणार राजाला काही हळू भात केल्यात आणि आमचा बाबा भात कापणी झाली आणि आमच्यात काही 4 माणसं कमी होती. बाबा मला जेवढं गावते तेवढं मी भात झोडून काढतो, तू येवाय साहेबांच्या प्रचारला जाणे आजी माझ्या आमदारांनी झोडून काढ. त्यामुळे साहेब बाबांच्या शेतात मळणी चालू केली आणि मी इकडं मळणी चालू केलेली आहे. आणि ही एवढी प्रचाराची सभा बघितल्याच्या नंतर साहेब ही प्रचाराची सभा कमी आणि विजयाची महासभा जास्त वाटायला लागलेली आहे. आणि हे खरं तर आमची गोष्ट आहे. या निवडणुकीला सामोरं जात असताना गेल्या 20 वर्षाच्या राधानगरी तालुक्यावरती नेमका कशा पद्धतीने अन्याय झाला, या तालुक्याच्या दृष्टीने विचार करत असताना वेळोवेळी सावत्र मुली पोराची वाटणी आमच्या वाट्याला का आली, सासूर वाशिन पोरीसारखं राधानगरीला कायम ठेवण्याचं काम या आजी माझ्या आमदारांनी कशा पद्धतीने केलं. आणि येणाऱ्या काळात एवाय पाटील साहेबांना आमदार म्हणून निवडून दिल्याच्या नंतर या तालुक्याचा विकास आम्ही कशा पद्धतीने करणार आहोत, या 2-3 मुद्द्यांना घेऊन या निवडणुकीला आम्ही सामोरं जातो आहोत. खरं पाहिलं तर मायबाप हो, हा राधानगरीचा भाग हा दुर्गम आहे, वाड्या वस्त्यांमध्ये विखुरलेला हा भाग आहे. खेड्यापाड्यांमध्ये राबणारा माझा शेतकरी या राधानगरी तालुक्यामध्ये राहतो. आज हा आमचा भाग हिरवा पट्टा म्हणून ओळखला जातो. आज इकडे जसा 12 ऊस पिकवला जातो तसा भात उत्पादक शेतकरी सुद्धा याच भागात आहे. पण या भागाचा जर विचार केला तर मायबाप हो, या तालुक्यातला विचार केला, या इथल्या गोरगरीब जनतेचा विचार केला तर आमच्या आयाबाईंनी या आजीबाजी आमदारांना टोपल्यान मतं दिली. आमच्या आयाबाईंनी गोरगरिबांनी सांगितलं की बिचारे आमदार होऊन द्या आणि म्हणून त्यांच्या पाठीशी मतदान देण्याचं काम दरवेळी केलं. पण याने आमच्या बाबतीत काय केलेलं आहे, याने आमच्यावरती सातत्यानं अन्याय कशा पद्धतीने केलेला आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार आणि त्याची परतफेड करण्याची वेळ या निवडणुकीमध्ये आलेली आहे. आणि शेवटी आमचे प्रश्न कुणाला माहिती आहेत, आमचे प्रश्न आमच्या घरच्या माणसाला माहिती आहेत. आणि आमच्या घरचा माणूस कोण आहे तर अभिमानाने आम्ही सांगू शकतो की आमच्या घरचा माणूस आमचा उमेदवार ए.वाय. पाटील साहेब आहेत. आणि म्हणून साहेबांच्या पाठीशी आम्हाला खंबीरपणाने उभं राहिलं पाहिजे. साहेब आजी आमदार असो किंवा माझे आमदार असो, दरवेळेला आमदार या विधानसभेचा कोण असणार हे ठरवण्याचं काम या राधानगरी तालुक्याने केलेलं आहे. गणिताच्या भाषेत बोलायचं झालं तर 1,70,000 पेक्षा जास्त मतदान या एकट्या राधानगरीचं आहे. आणि राधानगरी, भुदरगड आणि आजरा या तिन्ही तालुक्यात राधानगरीचं मतदान 1 नंबरला आहे. मग मला सांगा 20-25 वर्षात राधानगरीचं मतदान 1 नंबरला आहे, मग राधानगरीचा आमदार का नाही? राधानगरीचा आमदार झाला तर प्रॉब्लेम काय आहे? तुमच्या आमच्या हक्काचा माणूस आहे, घरचा माणूस आहे आणि या माणसाला तुम्ही आम्ही मतदान दिलं पाहिजे. आज तुम्हाला खऱ्या अर्थानं सांगायचं झालं तर लोक हो, आम्ही साहेब खेड्यापाड्यात लोक म्हणतात, या तालुक्यातले असो किंवा या पंचक्रोशीतले असो, सगळी लोक म्हणतात की जिल्हा बँकेत कर्ज प्रकरण मंजूर करायचं आहे, काय प्रॉब्लेम आहे, हाय आमचा ए.वाय. पाटील. एखाद्या शाखाची काही त्रास द्यायला लागला, आमचा ए.वाय. साहेब फोन लावतोय. आणि कुठे काय प्रॉब्लेम झाला, आमचा ए.वाय. साहेब फोन लावतोय. मला सांगा, सगळ्या समस्येला ए.वाय. साहेब चालतोय, सगळ्या कुठं काय प्रॉब्लेम आला ए.वाय. साहेब चालतोय, मग मत द्यायला काय ए.वाय. साहेब चालत नाही? आणि या वरच्या राजकारण बघणाऱ्या नेत्यांना सुद्धा राधानगरीचा आमदार का चालत नाही, याचा मायबाप हो राधानगरी तालुक्याची माणसं म्हणून आम्ही विचार केला पाहिजे. मान्य आहे, राधानगरी, भुदरगड आणि आजरा या 3 तालुक्याचा मतदारसंघ आहे. ही वस्तुस्थिती आहे. आमदार काय एका तालुक्याचा नाही आहे हे आम्हाला सुद्धा माहिती आहे. पण आता तुम्ही सगळे ऐका, वाकी घोडातनं राधानगरीला यायला रस्ता आहे मधल्या वाटत, पण तो रस्ता गेल्या 20 वर्षात झाला नाही. आज त्या वाकी घोडातल्या माणसासनी राधानगरीत यायचं असलं तर ती पाटगावला जात्यात, तिथनं गारगोटी, तिथनं मुदाळ आणि मग राधानगरी असा हेलपाटा त्यासनी मारायला लागतोय. तुम्ही म्हणशीला या विद्यमान आमदारला हा प्रश्न दिसत नाही काय? दिसतो, पण त्या प्रश्नावरती दरवेळेला ते सांगतात की तो भाग वन विभागात येतोय, तो भाग वन विभागात येतोय. आता मान्य वन विभागात येतोय, काम होणार नाही. मग मला सांगा, तुमच्या भुदरगड मधून शिवगाव सोनवडेला जाणारा जो घाट आहे तो घाट सुद्धा वन विभागात नाही. मग ते वन विभागाची तिथं तुमच्या तालुक्यात त्याला परवानगी चालते, तिथं परवानगी निघते, तिथं तुमची सत्ता चालते. आणि आमच्या तालुक्यातल्या लोकांचा रस्ता करताना मात्र
तुम्हाला वन विभाग पुढे दिसतोय. लोक हो, आपलं ते बाबे आणि लोकांचं ते कार्ट ही भूमिका कायम या विद्यमान आमदारांनी केलेली आहे आणि माझ्या आमदारांनी सुद्धा केलेली आहे. त्यामुळे या निवडणुकीत सुद्धा राधानगरीची माणसं म्हणून आम्ही आमचा ते बाबे आणि लोकांचं ते कार्ट ही भूमिका घेतली पाहिजे आणि घरचा माणूस आता निवडून दिला पाहिजे आणि याच्याशिवाय आता पर्याय नाही. आणि आप्पाच्या वाडीच्या देवापासून आम जनतेचं म्हणणं आहे की यंदा राजकारणात उलथापालथ होणार आहे आणि प्रस्थापितांनी धक्का बसणार आहे. आणि लोक हो, प्रस्थापितांनी 100% धक्का बसणार आहे आणि तो धक्का देण्याचं काम आदरणीय ए.वाय. पाटील साहेबांच्या माध्यमातून झालं पाहिजे. आज तुम्ही सगळेजण निवडणुकीच्या वातावरणात आजी माझं आमदारांचं भाषण ऐकत असाल. ए.वाय. साहेबांच्या भाषेत सांगायचं झालं तर योग गद्दार सांगतोय महागद्दारांनी काय केलं आणि महागद्दार सांगतोय गद्दारांनी काय केलं. पण लोक हो, ते दोघं सुद्धा चुकून सुद्धा ए.वाय. साहेबांचं नाव घेऊ शकत नाही. का? निष्कलंक, चारित्र्य संपन्न, अभ्यासू, शांत आणि संयमी नेता आहे. जसा अंगावरती खादीचा शर्ट आहे त्या खादीच्या कपड्यावरती एक सुद्धा डाग दिसणार नाही, त्या पद्धतीने साहेबांच्या कर्तृत्वावरती सुद्धा एक सुद्धा डाग तुम्हाला आम्हाला दिसू शकणार नाही. मग असा नेता मला सांगा मिळणार आहे काय? त्यामुळे आजी माझे आमदार एकमेकांच्यावर टीका करतात, ते साहेबांच्या काही बोलू शकत नाही. काय आहे, पाहुणा असल्यामुळे आमचा पाहुणा जरा मधनं आगाऊपणा पडतोय. तेवढा पाहुणाच एक. आणि त्यांच्याकडे पॉइंट काय आहे ए.वाय. साहेबांच्या बद्दल बोलायला? ते म्हणतात की तुम्ही आमच्यावर गद्दार आणि महागद्दारीचा आरोप करताय, मग तुम्ही म्हणतात की बिद्री कारखान्याच्या वेळेला त्यांच्या संघ का गेला, त्यांच्या संघ म्हणजे गद्दारांच्या संघ का गेला, असं दुसरं कोण म्हणतात? आमचे पाहुणेच म्हणतात. आता लोक हो, तुम्ही सांगा, गोकुळला पॅनेल करायला त्यांच्या संघ, जिल्हा बँकेला पॅनेल करायला त्यांच्या संघ, आणि कुठली मार्केट कमिटी आली नाहीतर आणि ते कुठली पॅनेल आली, पॅनेल करायला त्यांच्या मांडीला आमचा पाहुणा पुढल्या आघाडीवरती होता. आणि मला सांगा, आमच्या साहेबांना मात्र आपल्या राजकीय अस्तित्वासाठी बंडखोरी केली आणि एकदा त्यांच्या सोबत गेले की आम्हाला म्हणतात की हे चुकीचं आहे. म्हणजे तुम्ही केलं की गोजीरवानं आणि आमच्या साहेबांनी केलं की लाजीरवानं, किंवा कुठला न्याय आहे? आणि म्हणून हे आमचे पाहुणे म्हणजे कसे आहेत, स्वतः शेण खातात आणि आमच्या तोंडाचा वास घ्यायला येतात. आणि अशा लोकांना आम्ही संधी देणार आहे काय? आणि यांना संधी देऊन चालणार नाही. असाच आमचा स्वाभिमानी एक असणारा नेता, लिहून द्या, असाच आमचा एक स्वाभिमानी असणारा नेता या राधानगरी तालुक्यात होता, स्वर्गीय नामदेवराव भोईटे सर. आणि त्या भोईटे सरांचं तिकीट कापण्याचं काम या आमच्या पाहुण्याने केलं मुंबईत बसून. त्यावेळेला तिकीट कापलं भोईटे सरांचं. आणि त्यावेळेला भोईटे सरांनी टीका केली की के म्हणजे काळा आणि पी म्हणजे पैसा, काळा पैसा म्हणजे केपी, असे आम्ही म्हणालो नाही, असे भोईटे सर म्हणालेले होते. आणि ते खरं आहे. आणि अशा लबाडांच्या नादाला लागणं म्हणजे लोक हो, या निवडणुकीत ते धोकादायक ठरणार आहे. तेव्हा या निवडणुकीमध्ये गड्या आपला ए.वायच बरा असं म्हणायचं आणि आपल्या ए.वाय. साहेबांना खंबीरपणाने पाठीशी राहण्याचं काम तुम्हाला आम्हाला करावं लागेल. या राधानगरी तालुक्याला एक राधानगरीचा माणूस आमदार म्हणून मिळाला पाहिजे आणि तो मिळण्याचं काम हे आदरणीय ए.वाय. पाटील साहेबांच्या माध्यमातून होत आहे. आणि म्हणून ए.वाय. पाटील साहेबांच्या पाठीशी तुम्हा आम्हाला खंबीर. मायबाप हो, या मतदारसंघातले प्रश्न काय आहे, तो तुमच्या धामूरच्या खोऱ्यातला प्रश्न सांगतो. आज या धामूरच्या लोकांना रेशन कार्डाचा प्रॉब्लेम असेल, इंदिरा घरकुल आवाजचा प्रश्न असेल किंवा संजय गांधी निराधारचा प्रश्न असेल, कुठे जायला लागते? राशिवड्याला जायला लागते. मंडल आज सुद्धा इथे नाही आहे. सगळ्याला कुठे जायला लागते? राशिवड्याला जायला लागते. आज या धामोच्या पंचकृषीच्या लोकांना सांगतो, उद्या ए.वाय. पाटील साहेब जर आमदार झाले तर तुमच्या या धामोर गावात साहेब सगळ्यात पहिल्यांदा मंडळ मंजूर करून आणण्याचं काम आपल्याला करावं लागेल. आणि म्हणून आम्हाला हा माणूस निवडून द्यावा लागेल. आमचे हे प्रश्न आहेत आणि या प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम या राधानगरीचा नेताच करणार आहे. आणि म्हणून आदरणीय ए.वाय. पाटील साहेबांच्या पाठीशी आम्हाला खंबीरपणाने उभं राहावं लागेल. आज या राधानगरी तालुक्यात जर आमची अस्मिता, आमची प्रतिभा कोण असेल तर ते फक्त आणि फक्त आदरणीय ए.वाय. पाटील साहेब आहेत. लोक हो, तुम्ही सगळे खेड्यापाड्याची सुज्ञ लोक आहात. आमच्या गावचा एक शाहीर होता आणि तो शाहीर गाण्यात कायम म्हणायचा की जनतेने ठेवलाय विश्वास भोळा,
आणि पुढाऱ्यांच्या गळ्यात फुलांच्या माळा, आश्वासनांचा फेकत्यात गोळा आणि कामाचं नाव नाही खुर्ची उडवला. अरे कुणाला झुलवी कुणाला फुलवी, खुर्ची कोण सोडतो या, ते बोलायचं नसते आणि लोक वेगळं मला दिसतं या. आणि ते वेगळं दिसण्याचं काम या निवडणुकीमध्ये झालं. म्हणून राधानगरीची स्वाभिमानी जनता म्हणाली की ऐका दाजीबा भरा फॉर्म. आणि हा फॉर्म कुठल्या पक्षाचा नाही आहे, हा फॉर्म राधानगरीच्या स्वाभिमानी जनतेने दिलेला फॉर्म आहे. आणि या निवडणुकीमध्ये आम्हाला सामोरं का जावं लागलं. बेकारच्या सुद्धा सगळे सांगितलं की 2014ची निवडणूक आली, नेते मंडळी म्हणली की एव्हा यंदा थांबायला लागते. बिद्री कारखान्याची निवडणूक आली, नेते म्हणले एव्हा यंदा थांबायला लागते. 2019ची विधानसभेची निवडणूक आली, नेते म्हणले एव्हा यंदा थांबायला लागते. परत कारखाना आला, परत म्हणले एव्हा यंदा थांबायला लागते. मला सांगा, थांबायला लागते थांबायला लागते, थांबायचं म्हणजे किती थांबायचं. आमच्या शेजारीचं लगीन होऊन तिच्या काका 2-2 लेकरं आली तरी आमचं ठरतच नाही म्हणजे काय. मान्य एखाद्याचा लिंब जड असतोय, एखाद्याचा लिंब जड असतोय म्हणून काय एवढा. मग आम्हाला कळालं की आमचा लिंब जड नव्हता, आमचा पाहुणा जड होता. पण लोक हो, काही काळजी करू नका, या निवडणुकीत या पाहुण्याला सुद्धा हलका करायचा आणि विद्यमान आमदाराला सुद्धा हलका करायचा. इथं माझ्या मुस्लिम भगिनी आलेल्या आहेत, तिकडे माझे बांधव बसलेले आहेत. सगळ्यांना सांगतो, या निवडणुकीत एवाय पाटील आपणाच हे असं समजायचं आणि मतदान करायचं. पिपाणी आपल्या साहेबाचं चिन्ह आहे. पाहुण्यावरनं साहेब एक गोष्ट आठवली. असंच एकदा मामी म्हणली पाहुण्याला आपल्या जेवाय बोलवल्याला बरा, आणि पाहुण्याला जेवाय बोलवला तुमच्यासारखीच खेड्यापाड्याची लोक होती. शेतकऱ्याचं मामीचं घर होतं आणि पाहुणा पण दाजीबाला म्हणला चला मामीन जेवाय बोलवले, संघ संघ जाऊया. आणि जेवायला गेली रातच्या टायमाला. आता मामीला माहित नव्हतं आपला पाहुणा रातांदळा आहे तो. आणि संध्याकाळच्या टायमाला पंक्ती बसल्या, जेवायला बसली. आणि शेतकऱ्याचं घर होतं, म्हैस व्याची शेतकऱ्याची, आणि त्या म्हशीचं रेडको तिथंच बांधलेलो, घरात गरीबाचं घर. आणि संध्याकाळची पंगत बसली आणि पाहुणा नेमका रेडकाच्या बाजूला बसला, पाहुण्याच्या अलीकडे दाजी बसला आणि पंगत बसली. मामीन गडबडीत पाहुणा आलाय म्हणून भाकरी वाढली पाहुण्याच्या ताटात. आता रेडको गडबडीत उठला आणि भाकरी खाली. आता ह्यो बिचारा पाहुणा रातांदळा, त्याला हो काय दिसते. मामीला वाटलं भाकरी पाहुण्यानंच खाली. मामीन लगेच दुसरी भाकरी आणली आणि पाहुण्याला वाढली. ती पण भाकरी रेडकानं उठला आणि खाल्लं. आता साहेब तुमच्यासारखा दाजीबापर इकडे बसलेला, तो म्हणला पाहुणं हे वागणं बरं नव्हतं आणि रेडकू भाकरी खायला जवळच्या जवळ त्याला तडाखा लावा. पाहुण्याला मग कळालं रेडकू भाकरी खाते ते. पाहुणा मला असा आहे होय, आता आलं की म्हणला त्याला तडाखा लावतो. आणि आपल्या शेतकऱ्यांनी सवय आहे रेडकाच्या वासराच्या गळ्यात घुंगरू बांधायची, आणि रेडकाच्या गळ्यात घुंगरू बांधलेलं आणि मामीच्या पायात नेमकं पैंजण होतं. आता मामी आली भाकरी वाढाय, पाहुण्याला माहिती होतं रेडकानच भाकरी खाली आणि आता तडाखा लावाय बसलेला. आणि मामी नेमकी भाकरी वाढाय आली, पैंजणाचा खुळखुळखुळ आवाज झाला. पाहुण्याने इकडे तिकडे बघितला, त्याला रेडकूच आले. बघ तुझ्या मारी म्हणला भाकरी खाते या. आणि जे तडाखा लावला म्हणता मामी पांढरं डोळं करून वर पडली. लोक हो तुम्ही सगळे सुज्ञात, या आजी माझ्या आमदारांना आम्ही त्या मामी सारखं दरवेळी मताची भाकरी देतोय, मताची भाकरी देतोय, आणि ते मात्र आम्हाला रेडकू समजून दरवेळी तडाखाच देते. पण त्या पाहुण्याच्या पलीकडे बसलेला दाजी शहाणा होता आणि आज पहिल्यांदा तो दाजी निवडणुकीला उभारलेला आहे. तेव्हा तुम्हा आम्हाला कुणाला मतदान द्यायचं आहे तर दाजीला यंदा मतदान दिलं पाहिजे. कारण साहेब आता गेली 4 दिवस मी तुम्हाला विचारायचं म्हणतोय आणि गेल्या 4 दिवसात माझं काय झाडं झालं नाही. तो बिचारा तुमचा पाहुणा पहिल्यापासूनच असा आहे का आत्ताच असा करायला लागलाय. पहिल्यापासूनच असेल. नशीब माझं लगीन ओराड नाही अजून. देव पुराणे मला तरी असला पाहुणा मिळायला नको. कसं बिचाराला 30-40 वर्ष सांभाळसा तुमचं तुम्हाला माहित. नाहीतर असा पाहुणा मला मिळाला तर डोळे पांढर व्हायची पाळी यायचंय. तुम्हाला आणि तुमच्या देवालाच माहित बिचाऱ्याला कसा सांभाळला असा ते. एकंदर वेळेस मला सांगा, दाजी काय तो लोकांचा होता, आपलाच होता की. तो दाजी यंदा तुम्ही भुगारा आम्ही 10-20 वर्ष हे सगळं भोगलेलं आहे असं म्हणलं असतं तर काय चुकलं असतं काय. पण नाही,
बिचाराचं नावच कृष्ण आहे, काम सगळी शकुनी मामासारखी चाललेली. पण काही काळजी करू नका साहेब, की राधानगरीची जनता तुमच्या पाठीशी खंबीरपणाने उभी आहे आणि ही राधानगरीची जनता तुमच्या पाठीशी खंबीरपणाने उभं राहून या निवडणुकीत तुम्हाला विजयी केल्याशिवाय राहणार नाही. आणि 2004 ते 14 आमचे पाहुणे होते. आता लोक म्हणले पाहुणा नको, तुमच्या धामूळ खोऱ्यातच लीड आहे, आम्ही बघितले. लोक म्हणले पाहुणा नको, पाहुणा नको, यांना म्हणले जरा गोरो उमटा दिसतोय, यांना मतदान देऊन बघूया. काय हो सांगायचं तुम्हाला, आजा मेलाने नातू झाला करतोळ हाय दिवस आहे. आणि गेल्या 10 वर्षात आम्ही कामं केल्यात. अहो मला सांगा, रस्ते, वीज याला विकास कामं म्हणत नाही, याला पायाभूत सुविधा म्हणतात. मान्य आहे, रस्ता केला सा आणि तुम्ही लोक काय रस्ता बघून मतदान देणार आहे सा का? रस्त्यावरनं पिशव्या घेऊन याचा नाही मारायचे. तेव्हा या मतदारसंघात MIDC एखादी बिचाऱ्यानं आणली असती साहेब, त्यांनी MIDC इकडे आणली असती, मी तुमच्याकडे दिसलो पण नसतो, मी त्यांच्याकडनंच बोललो असतो. आलेली MIDC घालवणारे हे भाद्र आहेत. एक MIDC नाही, एक काजू फॅक्टरी नाही, किंवा आजरा घनसाळ भाताला GI मानांकन मिळालं. आमच्या राधानगरी तालुक्याच्या राधानगरी हवळ भाताला GI मानांकन मिळालं असतं, या गोरगरिबांनी तो भात पिकवला असता, त्यांचा मोठ्या पद्धतीने बाजारपेठ मिळाली असती, लोकांचं कल्याण झालं असतं. पण याने त्यातलं काही केलं नाही. आणि काय म्हणतात, 3.5 लाख जनता आमदार आहे. गेली 10 वर्ष काय म्हणतात, 3.5 लाख जनता आमदार आहे. आता मला सांगा, जनता आमदार आहे, मग तुम्ही एकटेच का गुवाहाटीला गेला? आम्ही आमदार आहे, मग आम्हाला का नेलं नाही? जर आम्ही पण म्हणला असतो, काय साडी, काय डोंगर, काय हॉटेल, सगळं कसं एकदम ओके आहे असं आम्ही म्हणला असतो. आमच्या पण पोराने जरा गार गार हवा खाली असते की, पण नाही, बिचारे एकटी रात्रीचे गेले गुवाहाटीला. आणि मला सांगा, अशा माणसाच्या पाठीमागं तुम्ही आम्ही राहिलो तर हे चुकीच आहे का नाही? आणि म्हणून या माणसांचा विश्वास ठेवू नका. तालुक्यातला माणूस आहे, अभ्यासू आहे, शांत आणि संयमी माणूस आहे. आता त्यांचा एक कारनामा सांगतो. त्या पाटगाव धरणाचं पाणी हिने अदानी समूहाला विकलं. कशाला? तो बिचारा कोकणात पाणी नेणार होता आणि त्याच्या विद्युत प्रकल्प करणार होता. आता मला सांगा, त्या पाटगाव धरणाच्या खोऱ्यातल्या लोकांनी पाणी प्यायचं कुठलं? ढोरासने कुठलं पाणी आणायचं? शेती कुठलं पिकवायची? आणि मग तिथल्या स्वाभिमानी जनतेनं उठाव केला आणि म्हणजे काही नाही, हे रद्द झालं पाहिजे. आणि मग तेव्हा कुठं जाऊन तो प्रकल्प रद्द झाला. आणि आता काय म्हणतात की अदानीच्या बाळाला सुद्धा आम्ही एक थेंब देणार नाही. मला सांगा, एखाद्या लोकप्रतिनिधीनं मंजूर केल्याशिवाय तो प्रकल्प आला होता काय? आणि म्हणून जो प्रश्न तुम्ही म्हणाल आम्हाला का सांगतोय, आमच्या इथं तुळशीचा डॅम आहे, उद्या हे पाणी अदानीला दिलं तर काय प्यायचं, काय करायचं? हे पाणी अदानीला दिलं तर आता ते साहेब तुळशी डॅमच्या तिथं गेस्ट हाऊस काय अवस्था आहे उद्याची. हे कार्यसम्राट नवत नादाला लागशीला, हे नटसम्राट आहे. आणि तुम्हा आम्हाला फसवत्या, निवडणुका आल्या की भावनिक करत्यात, तुमच्या आमच्या दारापर्यंत येत्यात. निवडणुकीच्या तोंडाला तुमच्या आमच्या दारासमोर येणारा माणूस नको. आपला माणूस एकच, हक्काचा माणूस A.Y. पाटील साहेब. आणि म्हणून साहेबांच्या पाठीशी तुम्हा आम्हाला खंबीरपणानं उभं राहिलं पाहिजे. आज राधानगरीत किती मोठा पर्यटन होऊ शकतोय. राधानगरी नंतर दाजीपूरचं अभयारण्य आहे. काळमवाडी धरण किती मोठं आहे. आता त्या काळमवाडी धरणावरून आठवलं, त्या काळमवाडी धरणाची गळती आहे आणि ती गळती 20 वर्षात बिचाऱ्यासनी दिसली नाही. 20 वर्षात त्याच्यावर कोण बोलला नाही. आता त्या राधानगरी धरणाच्या काळमवाडी धरणाच्या गळतीवर बोलले कोण? आमचे स्वर्गीय आमदार PN पाटील साहेब त्या प्रश्नावरती बोलले. मला सांगा, स्वर्गीय आमदार PN पाटील साहेब राधानगरीचे आमदार का करवीरचे आमदार? करवीरचे. प्रश्न कुठला मांडला? आमच्या राधानगरीचा. मग मला सांगा, आमचा राधानगरीचा आमदार काय झोपा करतोय काय? आमचा प्रश्न तुम्हाला दिसत नाही. कसं आहे, त्याच्यावरती आता चांगलं बोलावं, माणसानं कधी वाईट बोलू नये. पण ते तिकडं असं धरण होतं भुदरगड मध्ये, बेगोली धरण, तिची पण गळती होती. आणि ह्या बाजारातने गळती निघली नाही, ते धरण फुटलं. 40 हेक्टर धुवून गेली. आयाबायांचे संसार धुवून गेले, गुरं धुवून गेले. नशीब तिथं माणसं नव्हती. उद्या काळमवाडीला काय झालं? पाणी काय गारगोटीत जाणार आहे? काळमवाडीला काय झालं तर यो भाग सगळा धुवून जाणार आहे. आयाबायांचे संसार जाणार आहेत, गुरं जाणार आहेत, पोरं बाळा जाणार आहेत. उद्या मला सांगा, कुणाच्या
ह्यो बिचारा परत गुवाहाटीला जाईल, आम्ही काय करायचंय? आणि म्हणून लोक हो ह्यो आमचा प्रश्न आहे. 50 खोक्याचं सांगितलं याने ते खरं आहे. 50 खोके मला सांगा 2014 ला एक नोट हे वोट म्हणून दिल्या का नाही? शंकर धोंडी पाटलांच्या प्रचाराला लोक भाकरी बांधून जायची आणि या बिचाऱ्याच्या प्रचाराला सुद्धा लोकांनी आयाबाईने साहेब डबल भरून दिलं आणि एक वोट एक नोट म्हणून बिचाऱ्याला दिलं. पण याने काय केलं? आमच्या तोंडचं पाणी पळवण्याचं काम केलं. आणि तो बिचारा दुसरा तुमचा पाहुणा म्हणजे आता आमचा बी पाहुणाच बिचारा एका चळवळीत नाही, एका आंदोलनात नाही, कुठल्या राधानगरी तालुक्यातल्या गावात आम्हाला कधी दिसला बी नाही. तरी आमचा बाप कधी महिला आमदार हरवला आहे म्हणून फोटो लावतो म्हणून तुमच्याकडे बघून थांबले. तर असा माणूस आम्हाला कधी दिसला नाही. दिसले एका ठिकाणी कुठं? त्या शक्तीपीठाच्या आंदोलनात तुम्ही पण बघितलं असतील. आणि त्या वेळेला त्याने भाषण दिलं आणि त्या भाषणात काय म्हणाले की लोकांनो दारू प्यायला गोव्याला जाऊ नका, इथं दारू प्या. मला सांगा तो दारू प्या म्हणणारा रेव्या डोक्याचा आमदार तुम्हाला चालणार आहे काय? आणि अशा माणसाला निवडून देऊन इथं माझ्या आया बाया बसलेल्या आहेत. दारू पिणार, जिचा नवरा दारू पितोय त्याचं दुःख काय आहे त्या बिचारीलाच माहिती. आणि ह्यो बिचारा म्हणतोय दारू प्या आणि साहेब वयात माळ पण आहे. आणि असा माणूस तुमचं मी विशेष कौतुक करतो की अशा पाहुण्याला तुम्ही कसा काय झेलला असा. आणि म्हणून आता हे धामणीचा प्रकल्प किती लोकांच्या जमिनीच्या पुनर्वसनाचा प्रश्न आहे साहेब. आणि तो प्रश्न काय आत्ताचा नाही आहे. शंकर धोंडी पाटील साहेब आमदार होते तेव्हापासूनचा तो प्रश्न ऐरणीवर आहे. त्या धामणी खोऱ्यातले कोण लोक आले असतील तर ऐका. त्या धामणी खोऱ्यात याने घरभरणी केली. अरे या राधानगरी तालुक्यातल्या त्या धामणी खोऱ्यातल्या लोकांनी घरादारावर पोराबाळांच्या वरती वरवंटा फिरवून आपल्या जमिनी त्या धरणासाठी दिलेल्या आहेत. आमच्या आया बायांचे संसार मोडलेले आहेत तुमच्या लोकांना पाणी मिळण्यासाठी. आणि तुम्ही त्यांचं पुनर्वसन केलेलं नाही, त्यांना जमिनी दिलेल्या नाही, त्याच्यात फक्त कागदावर देतात. हे कार्यसम्राट कागदावरले आहेत. आणि त्या धामणी प्रकल्पातल्या लोकांना यांनी जमिनी दिल्या नाहीत, काय नाही साहेब. तिथले लोक हे मुख्यमंत्र्यांना घेऊन आले, ते पण बिचारे गुवाहाटीला गेले, त्यांना घेऊन घरभरणी करायला आले. त्या धामणीची लोक स्वाभिमानी होते. त्या धामणी खोऱ्यातल्या स्वाभिमानी लोकांनी सांगितलं की मुख्यमंत्र्यांच्या गाडीला आम्ही काळा झेंडा दाखवू, पण दादागिरीचा आणि सत्याचा वापर करून त्यांनी तिथं घरभरणी केली. लोकांनो सगळ्यांनी ऐका, ती घरभरणी नव्हती, यांनी केलेली ती घरभरणी होती. आणि एक सांगतो, सगळ्यांचा तळतळाट परवडला, पण त्या धामणी खोऱ्यातल्या लोकांचा प्रकल्पग्रस्तांचा तळतळाट मात्र या आमदारांना अजिबात परवडणार नाही. आणि ही जनता तुम्हाला घरात बसवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. आणि साहेब तुमच्या माध्यमातून शब्द देतो या धामणी खोऱ्यातल्या लोकांना, धामोड खोऱ्यातल्या लोकांना, उद्या आमदार झाल्यानंतर आधी पुनर्वसन आणि मग धरण ही शंकर धोंडी पाटलांची घोषणा तुम्ही पुढे घेऊन जायचं आहे. आणि पहिल्यांदा त्या लोकांना तुम्ही जमिनी द्या. तुमच्या माध्यमातून हा शब्द आहे की त्या धामणी खोऱ्यातल्या लोकांना सगळ्यात पहिल्यांदा काय असेल ते जमिनी देऊन त्यांचं पुनर्वसन करण्याचं काम आम्ही आमदार झाल्याच्या नंतर करणार आहे. आणि म्हणून मायबाप होय आमचे प्रश्न आहेत. आणि त्या धामणीच्याच प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न नाही, त्या कडगाव पाडगाव पडल्या लोकांचा सुद्धा प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न आहे. हो त्यांना यांचं त्याच्याशी काय देणं घेणंच नाही. आणि म्हणून या दोघांना सुद्धा डावलूया. यंदा दोघं पण खिंडीत गावल्यात आणि यंदा दोघांनी सुद्धा चिमवून काढण्याचं काम तुम्हाला आम्हाला करायचं आहे. तेव्हा यंदा चुकशीला नंतर मी त्यातला नवा असं म्हणून चालणार नाही. तेव्हा आताच गड्या आपला येवाय बरा असं म्हणायचं. आणि अनेक लोक साहेबाला म्हणतात की एकटा येवाय पाटील बिचारा काय करणार आहे, एकटा येवाय पाटील बिचारा काय करणार आहे. लोक हो महाभारताचं युद्ध सगळ्यांना माहिती आहे. तुमच्या इतकं काय मला महाभारतातलं माहिती आहे का नाही मला माहित नाही. त्या धृतराष्ट्रानं संजयाला विचारलं होतं काय रे बाबा कुरुक्षेत्र विजय कुणाचा आहे. त्यावेळेला त्या संजयानं सांगितलं यत्र योगेश्वरा कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्री विजयो भूतीर ध्रुवा नितीर मतीर मम. म्हणजे काय तर ज्या बाजूला हातात सुदर्शन घेतलेला श्रीकृष्ण आहे आणि हातात धनुष्य घेतलेला अर्जुन आहे, विजय त्या बाजूला आहे. साहेब त्या कागलच्या संजयाला या धृतराष्ट्रानं मतदारसंघाच्या जाऊन विचारावं की या राधानगरीत यंदा विजय कुणाचा आहे. तो कागलचा संजय सुद्धा सांगल
की हातात मतरूपी सुदर्शन चक्र घेतलेली राधानगरीची जनता ज्या एवाय पाटलांच्या पाठीशी खंबीरपणाने उभे आहे त्या एवाय पाटलांचा विजय या निवडणुकीत निश्चित आहे. आणि म्हणून मायबाप खेड्यापाड्यातनं उठाव झालेला आहे. आजरा आणि भुदरगड मधली लोक आम्हाला सांगतात की बरं झालं यंदा राधानगरीचा उमेदवार उभा केला असा, यंदा दिव्याच म्हणतात, एवाय पाटलाला एकदा संधी देऊनच बघूया अशी ती लोक म्हणतात. मला सांगा ती आजरा आणि राधानगरी म्हणजे सख्या बनी सख्या जावा असं नातं आहे आपलं आणि त्यांचं. ती लोक म्हणतात की राधानगरीचा आमदार होऊ दे. भुदरगडच्या आयाबायांचं तरी तुम्हाला काय सांगू. आता 2-3 दिवस साहेब आम्ही तिकडेच होतो. ती भुदरगडची लोक सुद्धा सांगायची की बरं झालं सा यंदा एवाय साहेबाला तिसरा पर्याय म्हणून उभा केला असा, नाहीतर हे दोघेच होते म्हणायचे दरवर्षी. मग दर निवडणुकीला काय करायचे, म्हैस सोडायची आणि रेडा बांधायचा. खुट्टा आहे तोच आहे आणि तो खुट्टा कायम या राधानगरीच्याच डोक्यात आहे, कायम राधानगरीच्याच डोक्यात आहे. तेव्हा खुट्टा उपटायची वेळ या निवडणुकीत आलेली आहे. तेव्हा तो खुट्टाच उपटून टाकूया आणि आपल्या हक्काच्या माणसाला निवडून देऊया. आणि तुम्हाला सांगतो हे धामूरची पंचकृषी आहे, नवणे अण्णांचा हा भाग आहे, आमच्या खामकर गुरुजींचा हा परिसर आहे, स्वाभिमानाची जनता आहे. आणि म्हणून या जनतेला माझी विनंती आहे, आपला माणूस उभा आहे, घरचा माणूस उभा आहे. गेल्या 20-25 वर्षामध्ये आम्ही कधी सुद्धा साहेब म्हणला नाही की मला मत द्या. साहेबांनी सांगितलं माझा कार्यकर्ता उभा आहे त्याला मत द्या, माझा पक्षाचा ह्यो उमेदवार आहे त्याला मत द्या. शाहू महाराज आमचे खासदारकीला उभे राहिले, साहेब म्हणले आपला माणूस आहे द्या मत. राधानगरी खोऱ्यातनं आम्ही कुणाकडे बघून मत देतो, एवाय साहेबांच्याकडे बघून मत देतो. आज पहिल्यांदा आपला साहेब तुमच्या दारापर्यंत आलेला आहे आणि साहेब म्हणतात की मायबाप हो यंदा मत द्या. त्यामुळं मायबाप हो यंदा हा कौल एवाय साहेबांच्या बाजूने झुकला पाहिजे. आज वाड्या वस्त्यातल्या आमचे वंचित बहुजन आघाडीची लोक पाठिंबा देत आहेत, आमचे मातंग समाजाची लोक पाठिंबा देत आहेत. आजऱ्याचा मुस्लिम समुदायाचं तर तुम्हाला काय सांगू, माझं भाषण आहे लाईव्ह बघा, समुदाय बघा त्या आजऱ्यातला. आजऱ्याची लोक सुद्धा म्हणतात की एवाय साहेबांना यंदा संधी द्यायची, भुदरगडची लोक म्हणतात एवाय साहेबांना संधी द्यायची. मग आता राधानगरी तालुका म्हणून आमची भूमिका काय आहे, तर स्वर्गीय किसनराव मोरे साहेब, स्वर्गीय शंकर धोंडी पाटील साहेब, स्वर्गीय आमदार नामदेवराव भोईटे सर आणि स्वर्गीय आमदार गोविंदरावजी कलिके साहेब यांच्या नंतर राधानगरी तालुक्याचा आमदार कोण, तर आदरणीय आमदार एवाय पाटील साहेब. ही भूमिका तुम्हाला आम्हाला घ्यावी लागेल. आणि राधानगरी तालुक्यावरचा अन्याय काय आताचा नवीन नाही. आमचे शंकर धोंडी पाटील साहेब जनता दलाची उभा राहायचे, 4 वेळेला पडले निवडणुकीत. आणि शरद पवार साहेबांनी मुंबईत सांगितलं शंकर धोंडी पाटलांना की शंकर धोंडीच्या आमदारकीचा नाद सोडा, तुमचं काम नव्हते. पण 1990 ला या राधानगरीच्या जनतेनं ठरवलं की काय नाही यंदा शंकर धोंडी आमदार झाले पाहिजेत आणि आयाबायांनी मत दिले आणि शंकर धोंडी पाटील आमदार झालेत. आणि ते शंकर धोंडी पाटील विधान भवनाच्या दारात गेले, गाडी थांबवली आणि शरद पवारांच्या पीएला बोलवून घेतला आणि सांगितलं सांग जा शरद पवार साहेबाला राधानगरीचा आमदार शंकर धोंडी पाटील आलाय म्हणून. इतिहासाची पुनरावृत्ती पुन्हा पुन्हा होते, इतिहासाची हीच पुनरावृत्ती पुन्हा पुन्हा होते. लोक हो आज जिल्ह्यातले नेते साहेबांना म्हणतात की एवाय पाटील काय करणार आहे, एवढ्या ताकदीने या राधानगरी तालुक्यातल्या एवाय साहेबांना मतदान देऊया की उद्या साहेब तुमचा पीए निवडून झाल्या मलाच करा. म्हणजे मी पळत जाऊन त्यांना सांगतो अरे बाजूला वा राधानगरीचा आमदार एवाय पाटील आलेला आहे. असा हा घरचा माणूस आहे हो. आणि या घरच्या माणसाला निवडून द्यायचा नाही तर कुणाला द्यायचा. मला सांगा आमच्या घरचे प्रश्न काय शेजारच्याला माहिती आहेत काय, शेजारच्याला अजिबात माहिती नाही. आणि आपल्या साहेबांना कधी त्याचं डोकं फोड आणि माझ्याकडे पुढचं माझं मी बघून घेतो, तू ह्याला कोर्टात खेच माझं मी बघून घेतो, त्याला कोर्टात खेच, तिची वाट आडीव हिची वाट आडीव, असलं राजकारण साहेबांनी कधी केलेलं नाही. पण आता काय आहे, खऱ्यानं वागेल त्याला मुसोबा लागेल अशी म्हणच आहे. आणि त्याचीच आम्हाला 20 वर्षे थांबायला लागते म्हणून थांबलाव. 14 ला तुमच्यासारखी स्वाभिमानी जनता म्हणते की एवाय साहेब यांचा फॉर्म भरा. पण साहेब म्हणजे सामंजस्यानं राजकारण करणारा माणूस म्हणून साहेब म्हणले थांबूया. वरिष्ठ नेते म्हणतायत थांबूया तर थांबूया. साहेब आमची चूक तिथंच झाली. आणि 14 ला काय झालं तुम्ही आम्ही सगळ्यांनी माहिती आहे, बिचारा काम करल म्हणून निवडून दिला, हौसन केला पती आणि त्याला उठले रगात पिती, अशा अवस्था झालेल्या आहे. गेल्या 10 वर्षात नुसता ढोल बडवत्यात. 5000 कोटीचा विकास आणला म्हणजे 5000 कोटीचा विकास. आता इथनं पुढे गेल्यावर कालव्यावरनं गाडी त्या ह्याच्या पुलावरनं डाव्या अंगाला जात्या का उजव्या अंगाला जात्या मला सांगा. तिथे 5000 कोटीचा विकास निधी आणला कुठं, नुसतं कागदावर.
मारुतीच्या शेपटासारखं कोटीच्या कोटी उड्डाणे घ्यायला सुरू झालेले आहेत. आणि म्हणून आता माझ्या कानात सांगितलं, निदान आपल्या साहेबाचं सांगितलं, तुमच्या कानात सुद्धा लोक सांगतील आणि म्हणतील ह्याला द्या त्याला द्या. तुम्ही अजिबात इकडे तिकडे बघायचं नाही. काय सांगायचं, आमचा एवाय पाटील उभा आहे आणि एवाय पाटील साहेब बाजूला, साहेब पीएम नंतर ना तुम्ही सगळ्यांनी काय म्हणायचं, मी पण एवाय. ही भूमिका आहे. काय, मी पण एवाय. प्रत्येकानं सांगायचं मी एवाय पाटील आहे, मी या निवडणुकीत उभारलोय, वाटलं तर पुढल्या वेळी बघूया, तू आणि मी बघूया, या निवडणुकीत मी उभा ही भूमिका घ्या आणि पिपाणी या चिन्ह समोरलं बटन दाबावं लागेल. आणि साहेब जाता जाता सांगतो, तुमचेच पाहुणे उद्या अंधारी ताईसने आणलेला आहे सभेला. आता विरोधाभास बघा, या पाहुण्यांचं आमच्या चिन्ह मशाल, यासनी पाळायचा आहे प्रकाश आणि आणले अंधारी बाईस. जरा तरी काय जुळते काय, किंवा आमचा पाहुणा पहिल्यापासून असाच आहे. आणि तेव्हा यंदा पाहुण्याकडे बघायचं नाही, यंदा दाजीकडे बघायचं आणि ऐका दाजी म्हणायचं आम्ही पण पिपाणी वाजवली. आणि म्हणून आता तुमच्या लोकांचं मला माहित नाही, जाता जाता ते एक सांगतो, तुमचा पाहुण्यान ते एक काढले चिठ्ठी देते चेअरमन म्हणजे कामगार करतो, बिद्रीचा कामगार करतो. लोकांना तुम्ही सुज्ञ आहात, तुम्हाला पण आले असतील कुणाच्या पोरासनी वगैरे चिठ्ठ्या की तुम्हाला पण बिद्रीचा कामगार करतो. तुम्ही सगळे सुज्ञ आहेसा. गेल्या 20 वर्षात घरचा माणूस असणाऱ्या दाजीला जो माणूस न्याय देऊ शकला नाही, तो माणूस तुम्हाला नोकऱ्या देणार आहे काय? तेव्हा अशा माणसांच्या नादाला लागू नका. आणि माझं एक आवडतं वाक्य आहे, आवडतं, या दोघांनी सुद्धा मत देण्यापेक्षा आपले भाकरीचे गटळ म्हणून खेटराच्या गटळ्यावर हात मारणारा तो मुरगुडच्या बाजारातला हिडी परवाडला. पण हे दोघं लबाड आहेत, यांच्या नादाला अजिबात लागू नका. तेव्हा यंदा आमचं ठरलंय एवाय पाटील, प्रत्येकानं सांगायचं आपलं चिन्ह काय आहे, पिपाणी. आणि त्यामुळे या पिपाणी चिन्हा समोरलं बटन दाबावं लागेल आणि एवाय साहेबांना प्रचंड बहुमताने विजयी करावं लागेल. आणि शेवटी कसं आहे, साहेबांच्या सोबत राहणारी लोक साहेबांना सोडून गेली. साहेबांनी ज्यांना ज्यांना आपला कार्यकर्ता आहे होऊ दे मोठा, कार्यकर्ता होऊ दे मोठा म्हणले, साहेब ती लोक सोडून गेलीत. लोक हो आज व्यासपीठावर बघा एखादा सुद्धा मोठा नेता नाही. आता आपला नेता एकटा पडलेला आहे. आमच्या सोबत नेता नाही, आमच्या सोबत जनता आहे. पण हा नेता सध्या आमचा साहेब एकटा आहे आणि हा एकट्यानं लढणारा नेता आहे. लोकांनो तुम्हाला सांगतो, या माणसाला एकदा संधी द्या. ह्यासनी 10 वर्ष दिली सा, त्यासनी 10 वर्ष दिली सा, एकदा द्या. राधानगरीचा माणूस म्हणून एकदा आमदार राधानगरीचा करूयाच यंदा. त्यामुळे आता कसं आहे, एकटा पडलाय राजा, त्याच्या चांगुलपणाची ही कसली सजा, गड वाचवायला साथ द्या आणि म्हणून तुमच्या एवायला मत द्या. त्यामुळं येणाऱ्या 20 तारखेला चिन्ह लक्षात ठेवायचं आहे पिपाणी. आणि त्यामुळं सगळ्यांनी एक हक्काचा माणूस निवडून द्यायचा आहे. पिपाणी या चिन्हासमोर बटन दाबायचं आणि एवाय साहेबांना प्रचंड बहुमतानं विजयी करायचं. त्यामुळे उपस्थित राहिलेले सगळ्यांनी एकदा दोन्ही हात वरती करा आणि एक मुखाने एक दिलानं आवाज द्या की येणाऱ्या 20 तारखेला कुणाला मतदान करायचं आहे. आणि आपण प्रत्येक जण कोण आहे, मोठ्याने सांगा, आपण प्रत्येक जण कोण आहे. त्यामुळे 20 तारखेला मतदान कुणाला, 100% आपलं चिन्ह काय आहे, हा पिपाणी वाजवा. विरोधकांची पण वाजवा, विद्यमान आमदाराची पण वाजवा आणि आपल्या पाहुण्यांची पण वाजवा. धन्यवाद.